नाशिकमधील आयटी क्षेत्राला हादरवणाऱ्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणानं आता आणखीन भीषण वळण घेतलंय। सुरुवातीला लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या आरोपापुरतं मर्यादित असलेले प्रकरण आता थेट परदेशातील मानवी तस्करीशी आणि फंडिंगशी संबंध असल्याच्या संशयापर्यंत पोहोचले। पाहूयात याविषयीचा खास रिपोर्ट। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला भीषण वळण, पीडित तरुणींना मलेशियात पाठवण्याचा प्लॅन, शोषण, ब्लॅकमेलिंग, धर्मांतराची धक्कादायक साखळी, कॉर्पोरेट कल्चरचा भोपळा फुटला। बहुराष्ट्रीय आयटी कंपनी TCS मध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाने आता अत्यंत गंभीर धक्कादायक वळण घेतलंय। सुरुवातीला केवळ शोषणाचा गुन्हा वाटणाऱ्या या प्रकरणात आता मानवी तस्करी, जबरदस्ती, धर्मांतर आणि परदेशात पाठवण्याचा कट अशा अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत। पीडित महिलेला थेट मलेशियाला पाठवण्याची योजना, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू, पासपोर्टची तयारी, संशयित आरोपींचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद, आणखी काही महिलांना परदेशात पाठवण्याचा कट, आर्थिक व्यवहारांचा टेरर फंडिंगशी संबंध असल्याचा संशय। या व्हीसीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत पोलीस तपास करतायत। यांना बाहेरच्या कुठल्या कट्टरपंथी किंवा इतर कुठल्या संघटना पाठिंबा किंवा प्रवृत्त करत होत्या का, या संदर्भात तपास नाशिक पोलीस करत आहे। त्याचबरोबर यांना बाहेरून कुठून फंडिंग आलेलं होतं का, किंवा जसं मीडियामध्ये काही ठिकाणी बोललं गेलेलं आहे की काही इंटरनॅशनल यांचे लिंक्स आहेत का, तर या सर्व बाबतीत पोलीस यंत्रणा तपास करत आहे। SID, ATS, NIA या एजन्सीजना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। मात्र यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत। जसं लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे, आता कॉर्पोरेट जिहाद सुरू झाला। मला वाटतं आता ह्या लोकांना भीती वाटत नाही, ज्या तेवढं धाडस ते करू शकतात। मला वाटतं किंवा कायदे कठोर केले पाहिजेत, कठोर करून लोकांना भीती वाटली पाहिजे। असं कोणताही गुन्हा करताना इतकी कठोर त्याच्यामध्ये कारवाई होण्याची आवश्यकता आहे। प्रकार अतिशय निंदनीय आहे, गंभीर आहे। या जिहाद्यांच्या विरोधामध्ये उद्धवजी ठाकरे भूमिका घेणार आहात का? नाशिकचं प्रकरण घेतलं, परतवाड्याचं प्रकरण घेतलं, आजपर्यंत उबाटा गटाचा एक माणूस यावर बोलला नाही, कारण तुम्हाला ह्या दाढ्यांची मतं पाहिजे, या जिहादी प्रवृत्ती लोकांची मतं पाहिजे, आणि या जिहादी प्रवृत्तींच्या लोकांच्या मतांसाठी हिंदू माता भगिनीवरचे अत्याचार देखील तुम्ही मूग गिळून सहन करतायत। जर चुकीचं काही झालं असेल, जर बळजबरीने काही गोष्टी झाल्या असेल तर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। मात्र इथेही देखील कुठेतरी दोन धर्मामध्ये वाद लावण्याच्या अनुषंगानं सरकार त्या दिशेनं हे पाणी घेऊन चाललंय, त्या वळणाने हे पाणी घेऊन चाललंय, ही देखील शंका या निमित्ताने व्यक्त करत असताना जर सरकार खरोखर या प्रकरणाचा त्यांना फटका पाडायचा असेल तर त्यांनी ताबडतोब हा जो FIR जो आहे हा पब्लिक करावा। महिलांना भावनिक, धार्मिक आणि वैयक्तिक पातळीवर प्रभावित करून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं या घटनेत समोर आलंय। या संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचीही शक्यता आहे। यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। विशेष म्हणजे या व्यवहाराचा संबंध परदेशी निधी किंवा टेरर फंडिंगशी असू शकतो का, याचाही तपास सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप केवळ गुन्हेगारीपुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जाते। जाणकार व्यक्तींकडून या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त केली जात असून कॉर्पोरेट कल्चरचा भोपळा फुटल्याचं मत व्यक्त केलंय। लैंगिक शोषणाच्या बरोबर बाकीचा जो काही प्रकार इन्व्हॉल्व झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये जी वेगळी दिशा त्याला दिलेली गेलेली आहे ती अत्यंत घृणास्पद आहे। ॲक्च्युली खरं तर हे असं व्हायलाच नको होतं। लैंगिक शोषणाच्या बाबतीत असं आहे की जेव्हा केव्हा याची नोंद ऑफिसमध्ये केली जाते की एखाद्या फिमेल एम्प्लॉईकडून असं सांगितलं जातं किंवा मला लैंगिक छळाच्या त्रासातून जायला लागतंय, तर त्याची म्हणजे अत्यंत जबाबदारीने आणि तात्काळ नोंद घेऊन त्याच्यावरती कारवाई सुरू केली पाहिजे। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। नाशिकमधील हे प्रकरण केवळ कंपनीपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर संपूर्ण IT क्षेत्रासाठी धोक्याची घंटा ठरत आहेत।
शोषण ते मलेशिया प्लॅन या साखळी मागचं नेमकं काय सत्य आहे हे पोलिसांच्या तपासात समोर येईलच. मात्र या संपूर्ण घटनेनंतर IT क्षेत्रामध्ये असलेली सुरक्षा व्यवस्था आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झालेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.